शेगावचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचं सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीमध्ये आगमन झालेलं आहे। शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आता सोलापूर शहरामध्ये दाखल झालेली आहे। काल एक दिवस उळवे या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये या पालखीचं जे आहे ते आगमन झालेलं आहे। संत गजानन महाराजांच्या या पालखीचं पंढरपूरला जातानाचं हे 56वे वर्ष आहे आणि आपण बघू शकताय की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी जी आहे ती पुढे मार्गक्रमण करत आहे। या ठिकाणी बँड पथक आपल्याला दिसतोय, त्याच्या मागे जे आहेत ते झेंडेकरी आहेत, त्याच्या मागे आहेत टाळकरी आणि त्याच्या मागे आहे संत गजानन महाराजांची पालखी। साधारणतः बुलढाणा ते सोलापूर हा जिल्ह्यातील हा 750 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार करून हे वारकरी मंडळी जे आहेत ते मार्गक्रमण करत असतात। आपण बघू शकता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वारकरी मंडळी जे आहेत ते पंढरपूरकडे वाटचाल करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर नगरी आणि सोलापूर शहरातील विठुरायाचे भक्त सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकताय की या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर फुलं या ठिकाणी यांच्या पायाखाली अंथरली गेलेली आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही पालखी जी आहे ती आता सोलापूर शहरामध्ये दाखल झाली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि सोलापूर शहरामध्ये 2 दिवस मुक्काम केल्यानंतर पुन्हा ही जी पालखी आहे ती पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करेल आणि या वारकऱ्यांना आता जे वेध लागलेले आहेत ते विठुनामाचे आणि विठुरायाच्या दर्शनाचे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा संतोष शिक्षक विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।